श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचे गोड कर्ट. समर्थ रामदास कथा. समर्थांना आपले अवतार कार्य संपले असे वाटू लागले. शेवटी त्यांचे वास्तव्य सज्जनगडावरच असे. त्यांना कशाचीच कमतरता नसे. शिष्यगणही बराच मोठा होता. समर्थांच्या पंक्तीला 200 शिष्याची हजेरी लागे. अर्थात सर्वच शिष्य सारख्याच योग्यतेचे असणे शक्य नाही. तरी पण प्रत्येकजण आपली आपली निष्ठा श्रेष्ठ अशी दाखवीत असे. समर्थांच्या मनात एकदा शिष्याची परीक्षा पाहण्याचे आले. त्यांनी एक युक्ती योजली. महाराजांकडून त्यांना उत्तमपैकी गोमतकी आंबे भेटले म्हणून आले होते. त्यापैकी एक त्यांनी आपल्या पायाच्या पोटरीस बांधून त्याच्यावरून फडके बांधले. पोटरीला कर्ट झाले आहे अशी उत्तम बतावणी करून ते विव्हळू लागले. ती वेळ मध्यरात्रीची होती. समर्थांचे कणणे ऐकून सर्व शिष्य तत्परतेने त्यांच्या भोवती जमा झाले. काय होत आहे असे विचारू लागले. समर्थ विव्हळून सांगतात, काय करावे, वेदना असह्य होत आहेत. पोटरीला एक कर्ट झाले आणि ते रात्रीत आंब्याएवढे मोठे झाले. ठणका फार लागला आहे. शिष्याने विचारले, यावर विलाज नाही का काही? आहे, पण तो सांगून काय उपयोग? करणार कोण? समर्थ म्हणाले, असं काय म्हणता आपण? आम्ही एवढे असताना आपल्याला चिंता का? उपाय सांगा, आम्ही तो करण्याची पराकाष्ठा करू. प्राणाचीही पर्वा करणार नाही. तुमचा आग्रह आहे तर सांगतो. उपाय जहाल आहे. हे कर्ट कोणीतरी मनुष्याने अगदी चोखून त्याची सूज कमी करायची. या उपायाने मी वाचेल. पण यात धोका असा की चोखणारा कदाचित मरेल. पण इलाज ऐकताच एकाने मुकाट्याने काढता पाया घेतला. शिष्य जाऊ लागलेला पाहताच समर्थ हिमतीने पण मोठ्याने विव्हळू लागले. इतक्यात परगावला गेलेला कल्याण स्वामी तेथे हजर. त्यांना नेहमीची गडबड धावपळ काही दिसेना. सगळी मंडळी अगदी स्तब्ध. स्वामींचे कण्हणे मात्र त्यांना ऐकू येऊ लागले. लगेच ते स्वामींकडे गेले. साष्टांग प्रणिपात करून त्यांनी दुःखाचे कारण विचारले. समर्थ म्हणाले, अरे किती वेळा सांगू? सांगून काय उपयोग? इलाज सांगा. इलाज सांगितला. एक जण तरी करायला तयार आहे का? सारे गप्प. महाराज असं काय म्हणता? माझी परीक्षा तर पहा. आपल्याला ज्याने उतार पडेल ते करायला मी सिद्ध आहे. आपल्यापुढे माझ्या क्षुद्र जीवाची मला पर्वा नाही. यापेक्षा आपली खात्री कशी करू? समर्थांनी आपल्याला होणारे दुःख व त्यावरील इलाज सांगितला. हत्तीच्या एवढंच ना? त्यात काय मोठेसे? मी चोखतो ते कर्ट. महाराज काही काळजी करू नका, तुमचे कर्टे नीट होईल. असे म्हणून कल्याण स्वामी कर्टे चोखू लागले. त्यांना ते कर्टे आंब्याच्या मधुर रसाप्रमाणे गोड लागू लागले. आणि म्हणतात, अशी कितीही कर्टे झाली तरी मी आनंदाने चोखेन. त्याने का मी मरणार? हे शब्द ऐकताच समर्थ खुश झाले आणि मोठ्याने हसू लागले. पोटरीला बांधलेला आंबा सोडून
तो कल्याणाला खायला दिला. इतर शिष्य तिथल्या तिथेच थिजले आणि अवाक बनले. हा प्रसंग साधून समर्थांनी शिष्यांना मोलाचा उपदेश दिला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदासांच्या अशा अनेक कथा आहेत. तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट करा. जय जय रघुवीर समर्थ.